स्मार्ट मीटर लावणं बंद करा, गुपचूप स्मार्ट मीटर लावणं बंद करा। अरे हम लड़े थे गोरों से, अरे हम लड़े थे गोरों से, अरे नहीं डरे थे गोरों से, अरे नहीं डरे थे गोरों से, अरे हम लड़े थे गोरों से, अरे नहीं डरे थे गोरों से, अरे लढेंगे लढेंगे। कैलास नगर दादा कॉलनीतले स्मार्ट मीटर काढून घ्या, शंभूनगर मध्ये स्मार्ट मीटर काढून घ्या, कैलास नगर दादा कॉलनी शंभूनगर मधील स्मार्ट मीटर काढून घ्या। स्मार्ट मीटर का ठेका रद्द करना होगा, अदानी और एनसीसी को दिया हुआ स्मार्ट मीटर का ठेका रद्द करना होगा, बिजली के दाम कम करना होगा, अरे वरना घर को जाना होगा। आमच्या मागण्या मान्य करा, अरे नाहीतर खुर्च्या खाली करा। गेल्या 3-4 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल की आपले मीटर घरातून काढून रस्त्यावरच्या खांब्यावर आणले। मोदी सरकार ज्यावेळेस आलं सत्तेमध्ये त्यांचं असं स्मार्ट ग्रिड मिशन होतं, नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन, ज्यामध्ये 2017 पर्यंत त्यांना घरोघर स्मार्ट मीटर लावायचं त्यांचं उद्दिष्ट होतं। त्या अंतर्गत त्यांनी गेल्या 4 वर्षापूर्वीच आपले मीटर घरातून काढून रस्त्यावर आणले। हे त्यांचं त्यावेळेसचं नियोजन होतं, षडयंत्र होतं। त्यांना बाहेरच्या बाहेर स्मार्ट मीटर लावायचं होतं, यासाठी त्यांनी ते केलं। निवडणुकीपूर्वी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लोक रस्त्यावर आले, लोक चिडले, म्हणून हे सरकार खोटं बोललं। आणि चंद्रशेखर बावनकुळे जे त्यावेळेसचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी जाहीर केलं की घरोघर स्मार्ट मीटर लागणार नाहीत आणि त्यावर लोकांनी विश्वास ठेवला। आता बघा काय झालं। आम्ही म्हणलो चंद्रशेखर बावनकुळे खोटं बोलतात, कारण हे त्यांनी टेंडर रद्द केलंच नव्हतं। हे एनसीसी आणि अदानीला दिलेलं टेंडर आहे आणि त्यावेळेस हे म्हणत होते स्मार्ट मीटर आहे। आता काय म्हणतात हे टीओडी मीटर आहे। मग टीओडीचं काहीतरी वेगळं टेंडर दाखवा ना, कारण टीओडी पण तेच आहे आणि स्मार्ट मीटर पण तेच आहे। टीओडी काय आहे तर टीओडी जे आहे ते टाइम ऑफ द डे रेट आहे, ज्याचं त्यांनी आता नवीन दर प्रणाली जाहीर करून टाकली। आता आपल्याला पूर्वी 11 रुपये 17 पैसे पर युनिट आपल्याला लागायचं, आता जर हे टीओडी लागलं तर आपल्याला 20 रुपयापासून सुरू होईल। त्यांना असं वाटत होतं की घरावर सोलर आहे, आपण मजेत आहे, त्या बांधवांना देखील, त्या भगिनींना देखील हे सुखाने जगू देणार नाहीत। त्यांचं 3.5 रुपयाने घेणार आणि त्यांना 17.5 देणार। इथं सुरुवात आहे, अजून याच्याही पुढे ते जाणार आहेत। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज सुरुवात करीत आहोत आंदोलनाला। आम्ही जवळपास 17,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतोय की जर तुम्ही घरात बसून राहिलात तर तुमचे आयुष्यभर लूट होणार आहे, तुम्ही किती कमाई करून घ्या। आज आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की कैलास नगर, दादा कॉलनी, भावसिंगपुरा आणि अजून शहराच्या इतर भागामध्ये जे स्मार्ट मीटर लागलेले आहेत ते काढून घ्या। आमची परमिशन नसताना ते लावलेले आहेत आणि ज्या ठिकाणी हे प्रायव्हेट वाले मीटर लावायला आलेले आहेत, लोकांना आवाहन करतो की त्यांना हाकलून लावा। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की स्मार्ट मीटर लागू नये, हे टीओडी दर लागू नये, वीज दरवाढ कमी झाली पाहिजे, तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी या ठिकाणी जुबली पार्कला महावितरण कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता तुम्ही उपस्थित राहिलात तर सरकारला झुकावं लागेल। चोरी होती आणि यामुळे महावितरणाचा बोजा पडतो। स्मार्ट मीटर इकडे हे वाटत नाही का, कारण की त्यामुळे लाईट बिल चोरीचे प्रमाण कमी होईल म्हणून सरकारने जाहीरच करावं चोरांची नावं। चोरांची नावं जर सरकारने जाहीर केली तर अगोदर हे राजकारण्यांची नावं तुम्हाला समोर येतील, परंतु सरकार ते जाहीर करत नाही। सरकार नेहमी गरिबांना चोर ठरवतं आणि एकमेकाला संशयाकडे बघायला लावतं। तुम्ही जर श्रीमंतांचे जर मीटर बघितले, या राजकारण्यांचे जर मीटर बघितले तर त्यांचे घरात आहेत। तुम्ही हे लक्षात घ्या, ज्यांचे मीटर घरात आहेत त्यांना ते चोर समजत नाहीत, ज्यांचे मीटर घरातून रस्त्यावर आणलेले आहेत त्यांना त्यांनी चोर जाहीर करून टाकलेले आहेत। त्याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून जर चोर जे म्हणतात त्यांनी चोरीची जाहीरच करावं, परंतु ज्यावेळेस वीज तिकडून निघते त्यावेळेस ती किती युनिट निघाली याचं काही मोजमाप नाहीये।
वीज गळती कुठे याचं काही मोजमाप नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 कोटी रुपयाचा विजेचा व्यापार आहे. आणि डोमेस्टिक युजर किती आहे, घरगुती युजर किती आहेत, फक्त 15 ते 16,000 कोटी रुपयाचा हा घरगुती विजेचा वापर आहे. यांच्यावर का तुम्ही बोजा लागता? याच्यामध्ये हमाल आहे, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, रिक्षावाला आहेत, घरेलू मोलकरी नाही, रिक्षावाला रिक्षावाला आमचा मजूर आहे. यांच्यावर तुम्ही का बोजा लागता? हे सगळं अदानीला त्यांना द्यायचं. अदानी जागेवरच ते प्रीपेड केलं की रिचार्ज संपलं की बंद, रिचार्ज केलं की सुरू, फास्टॅग सारखं त्यांना करायचंय. काय नाव आपलं? मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी.